बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी गुजरातमधून येते। गुजरातमधील वडोदरा ते आणंदला जोडणारा नदीवरती बनलेल्या पुलाचा जो काही भाग आहे तो कोसळलेला आहे। या दुर्घटनेमध्ये 4 ते 5 वाहनं नदीमध्ये पडल्याची भीती व्यक्त केली जाते। तर या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। 3 जणांना यामध्ये सुखरूप बाहेर काढण्यात आलंय, तर काही वाहनं अजून सुद्धा पुलावरती अडकल्याचं दिसतंय। दरम्यान प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू करण्यात आलंय। गुजरात के वडोदरा जिले से आणंद जिले को जोड़ने वाला जो ब्रिज है वो सुबह ही ढह गया और उसकी वजह से लगभग 9 लोगों की मौत जो है वो हो चुकी है। अभी आप ये जो तस्वीरें देख रहे हैं ये पादरा तहसील से लगभग 15-16 किलोमीटर दूर ये जो गंभीरा ब्रिज है वहाँ की तस्वीरें आप देख रहे हैं। और ये महिसागर नदी के ऊपर से ये जो ब्रिज है वो जाता है और पादरा तहसील से आणंद जिले को जोड़ने का काम ये ब्रिज करता है। और अभी जो है रेस्क्यू की पूरी जो कार्रवाई है वो की जा रही है। NDRF, SDRF और फायर ब्रिगेड की ओर से पूरा रेस्क्यू ऑपरेशन जो है वो चलाया जा रहा है। तकरीबन 9 लोगों को बचा लिया गया है और 9 लोगों की ये जो पूरी घटना हुई उसमें डेथ हो चुकी है। अभी भी आप तस्वीरें देख रहे हैं कि जो 2 ट्रक है वो अभी पानी में ही धंसे हुए हमें दिख रहे हैं। और जो स्थानीय लोग भी प्रशासन की मदद कर रहे हैं रेस्क्यू ऑपरेशन में। और दूसरी अगर बात की जाए तो ऊपर की तस्वीरें जो है हम आपको दिखाने का प्रयास करेंगे क्योंकि काफ़ी मशक्क़त करने के बावजूद भी जो ये हैवी व्हीकल्स है उनको अभी बाहर नहीं निकाला गया है। उसी की वजह से प्रशासन की ओर से एक क्रेन जो है वो मंगवाई गई है और क्रेन की मदद से जो ये व्हीकल अंदर पानी में डूबे हुए हैं उनको बाहर निकालने का प्रयास जो है वो किया जाएगा। और यहाँ पे सबसे बड़ी बात कि पिछले 5 साल से यहाँ के स्थानीय लोग हैं वो प्रशासन को बता रहे थे कि ये जो ब्रिज है पूरा क्षतिग्रस्त है, ये इस्तेमाल करने के लायक नहीं है। लेकिन प्रशासन ने स्थानीय लोगों की एक भी नहीं सुनी और पिछले 5 साल में सिर्फ और सिर्फ ऊपर से मरम्मत करके ये ब्रिज का काम जो है वो चलाया गया। और स्थानीय लोगों ने कहा था कि हैवी व्हीकल के लिए ये ब्रिज जो है वो बंद कर दिया जाए, लेकिन प्रशासन ने वो भी बात स्थानीय लोगों की नहीं सुनी। उसकी वजह से आज इस प्रकार की गंभीर जो घटना है वो यहाँ पे हुई है। और ये रेस्क्यू ऑपरेशन है वो अभी लंबा चलेगा क्योंकि पानी के अंदर व्हीकल ढह गए हैं और पानी के अंदर व्हीकल डूबने की वजह से अभी प्रशासन भी अंदाज़ा नहीं लगा सकता कि और कितनी डेड बॉडी जो है वो पानी के अंदर है। इसी वजह से अलग अलग जो टीम है उसका सहारा लेकर स्थानीय लोगों की मदद लेकर ये पूरा रेस्क्यू ऑपरेशन जो है वो किया जा रहा है। हार्दिक दीक्षित, न्यूज़ 18 वडोदरा, गुजरात। आता बातमी नागपूरमधून। नागपुरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे नागपुरातील अनेक रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। नागपूर वाहतूक पोलिसांकडून या रस्त्यांवरती बॅरिकेटिंग करून वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात आलेली आहे। यासोबतच अनेक भागांमध्ये नागपुरात सध्या पूरस्थिती निर्माण झालेली दृश्य येत आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतो अनेक रस्ते खरं तर पाण्याखाली गेलेले आहेत। मुसळधार पाऊस सुरू होण्या पावसानंतर नद्यांची पाणी पातळी चांगलीच वाढलेली आहे आणि हे सगळं पाणी आता शहरामध्ये पसरताना दिसतंय। अनेक रस्त्यांवरती पाणी पसरलंय, अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। वाहतूक यामुळे पूर्णपणे विस्कळीत झालेली आपल्याला बघायला मिळते। दरम्यान वाहतूक पोलिसांनी बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि या रस्त्यावरती न जाण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। मागील 3 दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि आपण पाहू शकता की नागपुरातील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत। ट्रॅफिकच्या माध्यमातून अनेक रस्ते बंद केले गेले आहेत। नागपूर शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी भरलेलं आहे, काही ठिकाणी पूर स्थिती झालेली आहे। यामुळे नागपुरातील अनेक रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी ट्रॅफिकचे सर आहेत। सर, काय सांगाल, नागपुरातील अनेक रस्ते बंद केले आहेत, कशा पद्धतीचे रस्ते बंद करले आहेत? या रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, तिथे बॅरिकेड लावून रस्ता बंद करण्यात आला आहे आणि ट्रॅफिक दुसऱ्या रस्त्याने डायव्हर्ट करण्यात आली आहे। नागपुरातील बरेच रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आले आहेत। नागपुरातील नागरिकांनी बाहेर निघण्यासाठी सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे की पूरस्थिती निर्माण झालेली आहे नागपूर शहरामध्ये। तर बऱ्याच ठिकाणी लोकांनी बाहेर जाऊ नये आणि घराबाहेर जर गरज नसेल तर निघू नये असा प्रशासनाचा आदेश सुद्धा आलेला आहे। ऋषभ परकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तर नागपुरामध्ये मुसळधार पावसाच्या कहरामुळे सीमेलगत असलेल्या पोहरा नदीने रुद्ररूप धारण केलेलं आहे। अनेक घरांमध्ये नागरिक अडकलेले आहेत आणि नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाकडून बोटीच्या माध्यमातून नागरिकांचं रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अजून सुद्धा 10 ते 12 लोक हे घरामध्ये अडकून पडल्याची माहिती समोर येते। नागपूर शहरामध्ये पावसाचा कहर आपल्याला बघायला मिळतोय। नदीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे। पोहरा नदीची काही दृश्य आपण बघत होतो। दरम्यान नागपुरात या पावसाच्या कहर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत।
दरम्यान रहिवासी भागामध्ये पाणी साचल्यामुळे अनेक लोक आपल्या घरामध्ये अडकून पडलेली आहेत। रेस्क्यू ऑपरेशन अजून सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। एनडीआरएफचं पथक आपल्याला दिसतंय आणि या एनडीआरएफच्या पथकाकडून जे अडकलेले नागरिक आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। तर नागपूर शहराच्या सीमेला लागून असलेल्या बेसा पिपळा गावाला पोहरा नदीने विळखा घातलाय आणि पिपळा गावातील अनेक घरांमध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे। एरवी नाला म्हणून वाहत असलेली पोहरा नदी आज मात्र दुतर्फा भरून वाहते आणि त्याचं उग्र रूप सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। आणि पाऊस असाच कायम राहिला तर पिपळा गावातील वाहतूक ही बंद होण्याची शक्यता वर्तवली जाते। नागपूरच्या धोपेवाडा पाटण सावंगी राज्यमार्गावरील चंद्रभागा नदीच्या पुलावरती पाणी आलंय तर दुसरीकडे कोलार नदी पुलावरती सुद्धा पाटण सावंगी गावाजवळ पुलावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे दोन्ही ठिकाणी वाहतूक बंद झालेली आहे। तर कामठीमधील निर्वा बारवा हा रस्ता सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। दोन दृश्य आपण बघतोय, दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती पाणी साचल्याचं सध्या दृश्य आहे। प्रशासनाकडून सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर इकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीची पाणी पातळी सातत्याने वाढते आणि वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातल्या अनेक नदी नाल्यांना आता पूर आलेला आहे। मुळजा गांगलवाडी आणि गांगलवाडी आरमोरी या मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे। तर वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ झाल्यास तालुक्यामध्ये पूरस्थिती अजून सुद्धा वाढू शकते। त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा जो एक गट आहे तो ब्रह्मपुरीमध्ये सध्या दाखल झाला आहे। दरम्यान ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी आरमोरी मार्गावरती वैनगंगा नदीच्या पुराचं पाणी आल्यामुळे एक टँकर सुद्धा या ठिकाणी अडकून पडलेला आहे। टँकर चालकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पुराच्या पाण्यात हा टँकर अडकला। तर टँकर चालक सध्या सुरक्षित असल्याची माहिती समोर येते। हैदर शेख आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। हैदर, आपण बघतोय खरं तर पावसाचा कहर आहे, मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। दरम्यान एक टँकर सुद्धा अडकल्याची माहिती समोर आली होती। सध्याची काय परिस्थिती दिसतेय? चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासापासून पाऊस सातत्याने चालू आहे आणि त्याच्यामुळे ठिकठिकाणी नदी नाले जे ओढे ते दुथडी भरून वाहत आहे। अशाच ब्रह्मपुरीच्या ठिकाणी सुद्धा पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्या टँकर चालकाने तो टँकर आहे तिथे त्या मार्गाने घातला, परंतु तो अडकून पडला। परंतु वाहन चालक जो आहे तो सुरक्षित आहे, त्याला इथून काढण्यात सुद्धा आलेला आहे। परंतु आता सातत्याने पावसाची सुरू असल्यामुळे पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। गोसीखुर्दचे दार देखील उघडले असल्यामुळे ब्रह्मपुरी भागात एक फटका पुराचा मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे। सध्या हवामान विभागाने पुन्हा 24 तासात निश्चित। हैदर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची महत्वाची बातमी ते पावसामुळे नाग नदीवरील सुरक्षा भिंत खचलेली आणि रामदास पेठ नाग नदी परिसरात ही सगळी घटना घडलेली आहे। सेवा सदन शाळेची नाग नदीवरील जी भिंत आहे ती खचल्याची माहिती समोर येते आणि भिंत खचल्यामुळे शाळेमध्ये लावण्यात आलेला वीज जनरेटर हा नाग नदीमध्ये पडलेला आहे। नाग नदीवरील सुमारे 100 फूट सुरक्षा भिंत खचल्याची माहिती आता समोर येते। इकडे वर्ध्यामध्ये गेल्या 36 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यशोदा नदीला आता पूर आलाय। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क यामुळे तुटलेला आहे। जिल्हा मार्गासह अनेक ठिकाणी मार्ग बंद पडत आहेत। त्यामुळे मुसळधार पावसामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं आहे। हिंगणघाट तालुक्यातील लाल प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आलेत आणि या 2 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुद्धा सुरू आहे। पोथरा लाल नाला या प्रकल्पाच्या क्षेत्रात येणाऱ्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलाय। लाल प्रकल्पाचे दरवाजे एकीकडे उघडले आहेत। दरम्यान वर्ध्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सध्या बघायला मिळतो। यशोदा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। सध्या 2 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग केला जातोय। लाल प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडलेत, त्यामुळे पावसामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। वर्ध्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। अलमडोह गावाला यशोदा नदीला आलेल्या या पुराच्या पाण्यानं वेढलेला आहे, त्यामुळे या गावचा जिल्ह्याशी असणारा संपर्क तुटलेला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी। जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतो आहे। याचा फटका नदी काठावरील गावांना बसताना दिसत आहे। आपण ज्या ठिकाणी आहे यशोदा नदीच्या काठावर असणारं जे अलमडो गाव आहे, या अलमडो गावाला पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात वेढलेलं आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणावरून जवळपास
3 ते 4 किलोमीटर अंतरावर हे अलमडो गाव आहे. या अलमडो गावाचा आता जिल्हा प्रशासनाशी असणारा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या शेतीमध्ये हे जे पावसाचं जे पाणी आहे ते पसरलेलं आहे आणि हे पावसाचं जे पाणी आहे मुख्य मार्गापर्यंत पोहोचल्यास जवळपास हजारो हेक्टर जी जमीन आहे ते पाण्याखाली येणार आहे आणि याचा फटका उगवलेल्या पिकांना सुद्धा बसताना दिसत आहे. जवळपास या गावाचा जो संपर्क रात्रीपासून न तुटलेला आहे आणि अनेक जे गावं आहेत ते सुद्धा संपर्कहीन झाल्याचं माहिती आहे. एकंदरीतच लहान मोठे जे गाव आहे ते संपर्कहीन झालेले आहे. अनेक जे ग्रामीण भागातले जे मार्ग सुद्धा आहेत ते सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासनाचा अजूनपर्यंत अधिकारी या मार्गावर पोहोचला नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे आणि अजूनही असाच जर पाऊस हा पडत राहिला तर मोठ्या प्रमाणात या गावामध्ये हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेक गावात जे आहे ते पाण्याखाली येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासन आता कोणतं पाऊल उचलते हे आता पाहावं लागणार आहे. नरेंद्र माते, न्यूज 18 लोकमत, अलमडो, वर्धा. तर अलमडोहमध्ये आपण बघतोय पाण्याची पातळी वाढली आहे. वर्ध्यामध्ये पावसाचं थैमान बघायला मिळतं. अक्षरशः रस्ता दिसेनासा झालेला आहे. या रस्त्यावर नदीचं स्वरूप खरं तर प्राप्त झालं आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय त्यामुळे नद्यांची पाणी पातळी एकीकडे वाढते आणि सगळं पाणी आपल्याला पसरताना दिसतंय. अलमडोह गावचा संपर्क आता पूर्णपणे तुटलेला आहे. या गावाकडे जाणारे रस्ते जे आहेत ते आता पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे इकडची वाहतूक आहे या वाहतुकीवरती पूर्णपणे याचा परिणाम झालेला आहे. दरम्यान विदर्भातील सर्वात मोठं धरण असलेल्या गोसेखुर्द हे धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेनं भरलेलं आणि त्यातून आता विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील चांगला पाऊस बरसतो. त्यापैकी 33 पैकी 33 दरवाजे आता उघडलेले आहेत. सध्या धरणामधून 8030 क्युसेक पाण्याचा सध्या विसर्ग केला जातो. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. वैनगंगा नदीच्या पात्रात आणि गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी पडत असल्यामुळे धरण आता पूर्णपणे भरलंय. तर भंडारा जिल्ह्याचा लाखांदूर तालुक्यातील ओपारा या गावाला पुराच्या पाण्यानं वेढलेलं आहे. अतिवृष्टी झाल्यास ओपाराचं गावाबाहेर जाण्याचे जे मार्ग आहेत ते पूर्णपणे बंद होण्याची सध्या भीती व्यक्त केली जाते. या मार्गावरती अनेक ठिकाणी पुलांवरून 3 फुटांपेक्षा पण अधिक पाणी वाहत आहे आणि करंडला बसस्थानक परिसर त्यानंतर कराडला विरली हा जो मार्ग आहे हा पूर्णपणे पाण्याखाली जातो. त्यामुळे या परिसरामध्ये नाला असल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीची पाणी पातळी आता मोठ्या प्रमाणात वाढते. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठी वाढ होते. वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या पिंपळगाव भोसले या गावात वैनगंगा नदीच्या पुराचं पाणी शिरतंय. तर वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून असा संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पैनगंगा ही मोठी नदी तसंच इतर नद्या नाले सुद्धा दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. तर सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून खरीप पिकांचं सुद्धा मोठं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे जिल्ह्याला आपण बघतोय पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. चंद्रपूर आणि वाशिम या दोन्ही ठिकाणची दृश्य आपण बघतोय. यामध्येच गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडलेले आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते आणि अनेक भागांमध्ये सध्या पाणी साचलेलं आहे. दरम्यान हे सगळं पाणी जे आहे ते शेतात सुद्धा घुसताना दिसतंय, शेतामध्ये साचलेलं दिसतंय. त्यामुळे शेतीचं सुद्धा यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. वैनगंगेच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे चंद्रपूर असेल, वाशिम असेल या दोन्ही ठिकाणांना मोठा फटका बसतोय. दरम्यान जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे.